हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करून आजचा आपल्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भांडी वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरील दादा पाटील गुंजाळ असतील, संतोषजी रोहम असल, विठ्ठलराव घोरपडे असल, श्रीकांतजी गोमासे, काशीनाथ पावसे, कैलास कासार, गुलाब भोसले, गोकुळ दिघे, साक्षीताई सूर्यवंशी, राजेंद्र सोनवणे, रणजित डेरंगे, गोपीनाथ रुपवते, शंकर वाळे, रामचंद्र जाजू, विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट गोरक्ष कापकर, विकासजी पुंड, दिलीप रावळ, सौरभ देशमुख, स्वप्ना जाधव, सुशील कुलकर्णी, अरुणा पवार, शशिकला तिवारी, शिवकन्या आरगडे, कामगार विभागाचे स्वप्नील जाधव असतील, दुकान निरीक्षक ललित दाभाडे असतील, अश्विनी कोल्हे असतील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कामगार या क्षेत्राकडे आजपर्यंत कशा पद्धतीने दुर्लक्षित झालं होतं, परंतु 2014 मध्ये एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला गेला आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमचं आमचं सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं. आणि त्यामुळं जसं आपण सांगू का गावापासून तर दिल्लीपर्यंत, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येकाला न्याय मिळण्याचं काम सुरू झालं. मग ती केंद्र सरकारची योजना असेल, राज्य सरकारची योजना असेल, की त्या प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत गेली पाहिजे, त्या कुटुंबापर्यंत गेली पाहिजे, ही भूमिका आपल्या सरकारने घेतली. जशी जशी परिस्थिती बदलत गेली तसं तसं सरकार बदलत गेलं. महाराष्ट्रातील सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, ज्यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात अतिशय चांगल्या योजना सुरुवात केली. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आत्ताचे उपमुख्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहे. त्यांच्याच कार्यकाळात आमच्या लाडक्या भगिनींना, लाडक्या बहिणींना सन्मान देण्याची योजना सुरू झाली, लाडकी बहीण योजना सुरू झाली. आमच्या शेतकरी बांधवांना 7.5 HP पर्यंतच वीज बिल माफीची योजना सुरू झाली. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला गेला. एसटी प्रवासामध्ये सवलतीचा निर्णय घेतला गेला. कितीतरी असे निर्णय झाले का निर्णय, त्या योजना जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा माहित नाही. परंतु आपल्या सरकारच्या कालावधीमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते असेल, पदाधिकारी असेल, आणि विशेषतः मी सांगल, आवर्जून त्यांचा उल्लेख केला गेला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी या संगमनेर तालुक्याचं पालकत्व घेतलं होतं आणि आजही ते पालकत्वाच्या भूमिकेत आहेत, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. यांच्यामुळे आम्ही काम करताना या संगमनेर तालुक्यातील लोकांना ज्यावेळेस यापूर्वी अडीअडचणी येत होत्या त्यावेळेस विखे पाटलांच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न मार्गी लावित होतो. आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही हे प्रश्न मार्गी लावतो. जाधव साहेबांनी सांगितलं, याचं नाव दिलंय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण कार्यकारी मंडळ. लोकांना वाटतं अजून बी बऱ्याच जणांना का फक्त गवंडी काम करणारा, बांधकाम काम करणाराच हा कामगार म्हणून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. परंतु याच्यामध्ये जे 21 आहेत, 21 प्रकारच्या कामगारांचा समावेश या योजनेमध्ये करता येऊ शकतो. परंतु याच्यामध्ये बरेचसे मी बघितले तर आता फॅब्रिकेशन मध्ये काम करणारे लोक, त्यांचा सुद्धा या योजनेत समावेश आहे, परंतु दुर्दैवाने त्यांना माहित नाहीये. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं का आज 27,000चा टप्पा आपण पार पडलाय. पुढच्या कालावधीमध्ये 50,000 जणांचा टप्पा आपल्याला पार पडायचा. आणि हा 50,000चा टप्पा पार पडताना प्रत्येकाला न्याय देण्याचं काम करायचंय. मग तो तुमचा रंगकाम करणारा असेल, सुतारकाम करणारा असेल, प्लंबिंगचं काम करणारा असेल, इलेक्ट्रिशियनचं काम करणारा असेल, एसी रिपेअरिंगचं काम करणारा असेल, फॅब्रिकेशन असेल, काचेचं काम, छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पॅरिसचं, विटांचं, सौर ऊर्जेचं, कितीतरी. म्हणजे याच्यामध्ये मी सुद्धा ज्यावेळेस माहिती घेतली तेव्हा सुद्धा मला वाटलं नव्हतं का एवढ्या लोकांना आपलं सरकार न्याय देण्याचं काम करत आहे.
बरं, हे फक्त कामगार विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. हे सगळं करताना यापूर्वीची जी परिस्थिती होती, माझ्या आधीच्या लोकांनी सांगितलं का कशा पद्धतीने बांधकाम कामगारांच्या पेट्या कोणाच्या घरी सापडत होत्या, पण आमच्या कार्यकाळामध्ये गाडी येते, गाडी उभी राहते आणि डायरेक्ट तुमच्या ताब्यामध्ये तुमची पेटी दिली जाते. मी वारंवार सांगतो, हे सरकार तुमचं सरकार आहे, हे सरकार सामान्य नागरिकाचं सरकार आहे, हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे, हे महिलांचं सरकार आहे, हे कामगारांचं सरकार आहे. त्यामुळं जी योजना सरकारच्या वतीने राबवण्यात येते, या योजनेमध्ये कुणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. मागच्या वेळेस मी जे नाव सांगितलं होतं त्याच्यावरती या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये कारवाई होईल, गुन्हे दाखल होतील. आणि जसं तुम्हाला मंजुरीचं मिळतं त्यावेळेस खाली देण्यात आलंय 1064 नंबरवरती फोन करून पैसे कोणी घेत असेल तर त्याची तक्रार करायची. घाबरू नका. तक्रार केल्यानंतर तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमचा भाऊ, तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं जो तुमचा हक्क आहे, जो तुमचा अधिकार आहे, हा आम्ही कोणाला लुबाडून देणार नाही, कोणाला त्याचा गैरफायदा घेऊन देणार नाही. ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय. आजच काल बघितलं असेल आपण सगळ्यांनी, शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली होती, परंतु त्याच्यामध्ये काही अटी ठेवल्या गेल्या होत्या. काल आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2 अटी शर्ती रद्द करून जे 2019चे सुद्धा जे प्रलंबित आहेत त्यांना न्याय देण्याचा आणि त्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला. तुमच्याकडे बरेच जण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावातून आले आहेत. बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा प्रश्न होता. मला तर 1.5 वर्ष झालं आमदार होऊन, परंतु एक जबाबदारीने सांगतो, काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काही पण करू शकता. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते हे मी अनुभवतोय. त्यामुळे या संगमनेर तालुक्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, साकूर पठार भागामध्ये उपसा सिंचन योजनेचा असेल, बॅरेजेसचा असेल, त्याला सुद्धा प्रशासकीय मान्यता या आठवड्यामध्ये मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा काम लवकरच सुरू होऊन त्या भागातील लोकांना पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करतोय. आज भोजापूर चालला सुद्धा 45 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. तळेगाव निमून भागात दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड जो प्रकल्प आहे त्याचं पाणी आपल्या संगमनेर तालुक्यातील वंचित गावांना मिळालं पाहिजे, यासाठी माझा आग्रह सुरू आहे. परंतु काही जण आता बांधकाम कामगारांचं मी मागच्या आठवड्यात, मला मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी शेवट सांगितलं का इथून कार्यक्रम झाला, कार्यक्रमाला यापूर्वी कुठल्या तरी कार्यालयात जाऊन पैसे गोळा केले जात होते, पेट्या पीएनच्या घरी मिळत होत्या, तिथं राजकारण बघून, चेहरा बघून केलं जात होतं. परंतु माझ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना, माझ्या संपर्क कार्यालयाच्या कार्यकर्त्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना होत्या का अजिबात तो कुठल्या पक्षाचा आहे, कोणाच्या विचाराचा हे बघायचं नाही, त्याच्या त्या योजनेवरती तो अधिकार आहे, त्याला तो लाभ मिळाला पाहिजे, या दृष्टीने काम करायचं. म्हणून ही संख्या वाढत चालली. आज 28-27 हजारापर्यंत पोहोचलोय, लवकर 50 हजाराचा टप्पा पार पडू. हा कशामुळे शक्य होतं? आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही. राजकारण हे निवडणुकीपुरतं करायचं असतं. परंतु दुर्दैवाने या संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कारखाना असेल, जमिनी बळकावण्याचा धंदा आणि पैसे लुबाडण्याचा धंदा इथं मोठ्या प्रमाणात सुरू होता. आता याच्यावरती कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार, स्थानिक गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार निश्चित आम्ही लक्ष घालणार. जर कुठल्या गोरगरिबाच्या जमिनी कुणी बळकावल्या असतील, आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकावल्या असतील, त्यांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना न्याय देण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीत कामावर का आरटीओ कार्यालय आला नाही? 40 वर्ष आमदार, मंत्रीपद उपभोगल्या माणसाला आरटीओ कार्यालय आणता येत नाही, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणता येत नाही, कुठल्याच कार्यालय संगमनेर सारख्या ठिकाणी आणता आलं नाही. संगमनेर जिल्हा झाला पाहिजे यासाठी यापूर्वी माझा प्रयत्न सुरू होता आणि आजही माझा प्रयत्न सुरू राहणार आहे. त्यासाठी माझा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. पण मी काही पाठपुरावा केला आणि फायनल स्टेजला मंजुरीला आलं का लगेच कुठंतरी सोशल मीडियावरती यायचं, खोटं टाकायचं का आमच्यामुळे झालं. बाबा तुमच्यामुळे झालं तर 40 वर्ष तुम्हाला या मायबाप जनतेने दिली होती, त्या 40 वर्षामध्ये तुम्ही का केलं नाही याचं उत्तर पहिलं त्या जनतेला द्या. आम्ही तर सांगतोय, आम्ही जे करतोय ते आमच्या मायबाप जनतेला स्मरून आणि मायबाप जनतेला समोर ठेवून त्यांच्या समोर करतोय. एमआयडीसीचा प्रश्न, आज एमआयडीसीची मागणी होती. संगमनेर तालुक्यात कितीतरी तरुण रोज आपले बघितले असेल, प्रत्येकाच्या घरातील युवक हा कुठेतरी मंचरला आहे, सिन्नरला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे.
हा MIDC नसल्यामुळे तिथं गेला, परंतु तो सुद्धा कवठे मलकापूर या गावामध्ये आपण MIDC मंजूर केली. यापूर्वी रस्त्याचं मार्ग जरी कळाला तरी त्याच्या आजूबाजूला जमिनी घेण्यासाठी स्पर्धा लागत होती. मी पहिल्याच दिवशी सांगितलं संगमनेर तालुक्यातील MIDC कवठे मलकापूरला इथे होणार आहे, आणि त्या लोकांनाही सांगितलं का जमिनी विकू नका. आज तुम्हाला सोन्याचे दिवस येणार आहेत. तुमच्या जमिनी भामट्यांना विकू नका, कोणाला विकू नका. तिथं ज्यावेळेस MIDC येईल त्यावेळेस तुम्हाला रोजगार उपलब्ध होतील. त्या ठिकाणी तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून पुढे या. आज कामगारांसाठी मालपानी उद्योग समूहामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हा उद्योग समूह काम करत आहे. संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे, परंतु कामगारांचं रुग्णालय सुद्धा सुरू व्हावा यापूर्वी इतकं कोणाची मानसिकता नव्हती. जर ते सुरू झालं असतं तर आमच्या दवाखाने चालले नसते. ही भीती होती. या भीतीपोटी या संगमनेरमध्ये ते रुग्णालय सुरू होऊन दिलं नाही. जनता राजा रोडला स्टेट बँकेच्या समोर डॉक्टर करपे हॉस्पिटल जिथं आहे तिथं आपलं काम सुरू आहे. यापुढे सुद्धा कामगारांना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत तिथं जाऊन निश्चित जी चक्कर पुण्याला नाशिकला मारावं लागत होती ती मारावं लागणार नाही. आपल्या संगमनेरमध्येच तो प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे. काही खासगी रुग्णालय हॉस्पिटल आहेत त्यांना सुद्धा परवानगी देण्याबाबत आपण विचार करतोय. मोठ्या प्रमाणात संख्या आहे कामगारांची, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. आज आमच्या मोठ्या लाडक्या बहिणींची संख्या आहे. संगमनेरमध्ये महिलांचं आणि बालकांचं रुग्णालयाची उणीव बऱ्याच प्रमाणात जाणवली. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे मी मागणी केली आणि साहेबांनी तत्काळ आपल्याला त्याला सुद्धा मंजूर दिली. त्यामुळे माझ्या ज्या लाडक्या माता भगिनी, माझ्या लाडक्या सर्व ज्या आहेत त्यांना यापुढे सुद्धा आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे कुठेही जाण्याची आणि आर्थिक खर्चात पडण्याची गरज पडणार नाही. 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संगमनेरातील नागरिकांची मागणीचा विचार घेऊन 15 नवीन ST बसेस आपण उपलब्ध करून दिल्या. आज साकूर भागातले लोक असतील, अकोल्याचे लोक रोज 2 नवीन बसेस तिकडे चाललाय. आज देवदर्शनाला कुठे जायचं म्हणलं तर नवीन बसेस आपण तिथं उपलब्ध करून देतोय. त्यामुळं कितीतरी छोटे मोठे कामं जे असतील ते आपण करतोय. ते कामं करताना कधी निवडणुका हा हेतू डोळ्यासमोर ठेवला नाही. काम करत राहा, कामाच्या माध्यमातून लोकांचे मन जिंकत राहा. लोक निश्चित तुमच्या आमच्या पाठीशी उभं राहतील. नाही तर कोण होतो मी, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्याला या मायबाप जनतेने, संगमनेरच्या जनतेने ही संधी दिली, आणि ही संधी दिल्यामुळं महाराष्ट्रातलं जे पवित्र असं विधानमंडळ आहे त्या विधानमंडळामध्ये संगमनेरकरांच्या अडीअडचणी प्रश्न मांडण्याची मला संधी मिळाली, आणि त्या माध्यमातून मी आपले प्रश्न मांडून आपल्या तालुक्याचा जे प्रश्न प्रलंबित आहे हे सोडवण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू असतो. आता रेल्वेच्या बाबतीत बरेच जण बोलले. मी तर आमदार व्हायच्या आधी सगळं यांच्या बगलबच्च्यांच्या जवळच्या जमिनी अक्वायर करण्यात आल्या होत्या, मार्ग बदलण्यात आले होते. तरी मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मला जसं कळालं तर मी त्याच्यामध्ये वारंवार पुढाकार घेतला. परंतु मी प्रत्येक वेळेस कॅमेरा समोर आलो नाही, चॅनल समोर आलो नाही, सोशल मीडियावर ट्यूब केली नाही. मी स्वतः रेल्वेच्या कार्यालयामध्ये मुंबई येथे 2दा गेलो.